कमी साहित्यामध्ये पोटभर अशी रेसिपी आज आपण बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ही रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। वाटी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतीही घेऊ शकता। त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। जर तुम्ही 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला 1 वाटी पाणी घ्यावं लागेल। सगळ्यात आधी आपण अर्धी वाटी पाणी घेणार आहोत, पूर्ण 1 वाटी नाही घेणार। त्याच्यानंतर हे जे आपण पाणी घातलेलं आहे यामध्ये हे जे गव्हाचं पीठ आहे ते छान असं मिक्स करून करा। आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। याच्यानंतर हे जे अर्धी वाटी पाणी शिल्लक राहिलेलं होतं ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। याच्यानंतर यामध्ये ज्या तुम्हाला गाठी दिसत आहेत पिठाच्या त्या तुम्हाला फोडून घ्यायच्या आहेत। तुम्ही हाताने सुद्धा फोडू शकता किंवा चमच्याच्या मदतीने असं फेटत सुद्धा ते फोडू शकता। फक्त लक्षात ठेवायचं आहे की यामधल्या ज्या गाठी आहेत त्या सगळ्या गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे तुम्हाला स्मूथ असं बॅटर तयार करायचं आहे। जसं घट्टही नाही करायचं आणि जसं पातळही नाही, मीडियम असंही आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। हे जेव्हा आपलं बॅटर तयार होतं तेव्हा तुम्हाला ते एका साईडला ठेवून घ्यायचं आहे। याच्यानंतर एक पॅन घ्यायचा आहे, तुम्ही कढई घेऊ शकता किंवा छोटासा तवा घेतला तरीही चालेल। त्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल घाला। तूप आवडत असेल तुम्हाला तर तूप त्यामध्ये तुम्ही ॲड केलं तरीही चालेल। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचे जिरे घालायचे आहेत आणि हे जिरे छान असे तेलामध्ये तडतडून द्यायचे आहेत। जिरे तडतडल्यानंतर तुम्हाला यामध्ये 1 वाटी मोड आलेली मटकी घ्यायची आहे, ओली मटकी। ती मटकी थोडीशी तेलामध्ये सुरुवातीला फ्राय करून घ्यायची आहे, जेणेकरून या मटकीचा जो कच्चापणा आहे तो निघून जाईल। थोडीशी हळद, चिमूटभर आणि चवीनुसार मीठ घालून परत एकदा आपल्याला ही मटकी फ्राय करून घ्यायची आहे। यामध्ये पाणी बिलकुल टाकायचं नाही, घालायचे आहे। तुम्ही ही चिरून सुद्धा घालू शकता किंवा अशीच घातली तरीही चालेल। परत एकदा आपल्याला या कोथिंबीरीबरोबर ही मटकी फ्राय करायची आहे। ही मटकी तोपर्यंत फ्राय करायची आहे जोपर्यंत ती थोडीशी अशी कडक होत नाही, कारण कडक अशी मटकीची चव खूप छान लागते। सो ही मटकी थोडीशी अशी कुरकुरीत करायची आहे। ही मटकी कुरकुरीत झाल्यानंतर ती काढून घ्यायची आहे आणि त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल लावून पॅन ग्रीस करायचं आहे। त्याच्यानंतर आपण जो बॅटर तयार केलेला आहे गव्हाचं, ते 1 पळी आपल्याला यामध्ये ओतायचं आहे। बिलकुल तुम्हाला स्प्रेड करायचं नाही दुसऱ्या कोणत्याही वस्तूने। तुम्ही पळीने जेव्हा ओता तेव्हा ते आपोआप स्प्रेड होतं। त्याच्यानंतर थोडंसं कडेने तेल घालायचं आहे आणि जेव्हा हे एका बाजूने छान असं भाजलं जाईल त्याच्यानंतरच तुम्हाला ते पलटी करायचं आहे। हे एका बाजूने तुम्हाला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही असं उलटण्याच्या मदतीने ते दाबत सुद्धा भाजू शकता। जर तुम्हाला जास्तच घाई असेल तर तुम्ही याच्यावरती झाकण ठेवून सुद्धा भाजू शकता, जेणेकरून ती रेसिपी लवकर होईल। छान असं क्रिस्पी फ्राय झालेलं आहे। त्याच्यानंतर ते दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचं आहे आणि त्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं आहे। ही प्रोसेस तुम्हाला 3 ते 4 वेळा करायची आहे, जेणेकरून ते दोन्ही बाजूने छान असं क्रिस्पी त्याला असा एक लेयर तयार होईल, जेणेकरून खाताना तुम्हाला एकदम छान अशी त्याची चव येते। सो त्याच्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे हे भाजून घ्यायचं आहे। तुम्हाला इथे प्रमाण दिसत असेल, मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं। त्या 1 वाटी गव्हाचे आपल्याला अशा प्रकारे छोट्याशा 2 रोट्या तयार झालेल्या आहेत। जर तुमच्या घरात जास्त मेंबर्स असतील तर तुम्ही पिठाचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल। अशा प्रकारे तुम्ही या छोट्या छोट्या क्रिस्पी अशा रोट्या तयार करून घ्यायच्या आहेत। या रोट्या तयार झाल्यानंतर तुम्हाला त्या एका प्लेटमध्ये काढायच्या आहेत। तुम्हाला दिसत असेल बघा, खूप छान दिसत आहेत आणि चवसुद्धा खूप छान लागते। सो ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करा। त्याच्यानंतर एक सिल्वर पेपर फॉइलचा एक तुकडा घ्यायचा आहे तुम्हाला आणि हा जो तुकडा आहे तो तुमच्या रोटीच्या आकारामध्ये तुम्हाला घ्यायचा आहे। जास्त मोठाही घ्यायचा नाही आणि जास्त बारीकही नाही घ्यायचा। ही रोटी तुम्हाला अशी उलटी करून ठेवायची आहे। त्याच्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला चीज घ्यायचं आहे। जर हे चीज तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही जे चौकोनी क्यूब मिळतात चीजचे ते वापरले तरीही चालतील आणि जर तुम्हाला चीज आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल। पण लहान मुलांना चीज ह्या वस्तू खूप आवडतात। सो अशा प्रकारे तुम्ही त्यांच्यासाठी ही रेसिपी बनवू शकता। यामध्ये जी आपण मटकी तयार केलेली होती ती मध्यभागी घालून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे चपाती ती रोल करायची आहे। चपाती रोल केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल बघा, दिसायलाही खूप छान दिसते आणि चवसुद्धा खूप छान लागते। थोडासा रोलचा भाग आहे तो असा मोकळा ठेवायचा आहे आणि बाकीचा जो आहे तो असा पेपर फॉइलमध्ये आपल्याला रॅप करायचा आहे। जो खालचा एक्स्ट्राचा भाग असतो तो असा दुमडायचा आहे, जेणेकरून मुलांना ते हातामध्ये धरायला सोपं होईल आणि गरमसुद्धा हा तुमचा रोल राहील। सो हा तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर एखाद्या चटणी, केचप किंवा कोणतीही चटणी जी तुम्हाला आवडत असेल त्याच्याबरोबर तुम्ही हे खाऊ शकता। चला तुम्ही भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा।